ويوم نحشر من كل أمة فوجا ممن يكذب بآياتنا فهم يوزعون حتى إذا جاءوا قال أكذبتم بآياتي ولم تحيطوا بها علما أم ماذا كنتم تعملون ووقع القول عليهم بما ظلموا فهم لا ينطقون ألم يروا أنا جعلنا الليل ليسكنوا فيه والنهار مبصرا إن في ذلك لآيات لقوم يؤمنون ويوم ينفخ في الصور ففزع من في السماوات ومن في الأرض إلا من شاء الله وكل أتوه داخرين وترى الجبال تحسبها جامدة وهي تمر مر السحاب صنع الله الذي أتقن كل شيء إنه خبير بما تفعلون من جاء بالحسنة فله خير منها وهم من فزع يومئذ آمنون ومن جاء بالسيئة فكبت وجوههم في النار هل تجزون إلا ما كنتم تعملون إنما أمرت أن أعبد رب هذه البلدة الذي حرمها وله كل شيء وأمرت أن أكون من المسلمين وأن أتلو القرآن فمن اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فقل إنما أنا من المنذرين وقل الحمد لله سيريكم آياته فتعرفونها وما ربك بغافل عما تعملون. ज्या समुदायानं देखील आमच्या आयतींना खोटं ठरवलं आहे त्यांच्या संपूर्ण फौजेला आम्ही घेरा टाकून एका ठिकाणी एकत्र करू, इथपर्यंत की जेव्हा सर्वच्या सर्व एकत्र होतील तेव्हा त्यांना विचारलं जाईल की काय तुम्हीच ते आहात जे माझ्या आयतींना खोटं ठरवण्यात जोर लावत राहिलात? काय तुम्ही माझ्या आयतींना आपल्या ज्ञानाच्या कसोटीच्या घेऱ्यात घेऊन ही हरकत केली होती, किंवा मग असंच फालतू काम आपल्या डोक्यावर लादून आला आहात? त्यांचा जुलूम अत्याचार इतका उघड होईल की तोंडानं काही बोलूच शकणार नाहीत आणि सजा देण्याचं आमचं फरमान त्यांच्यावर जारी केलं जाईल. काय त्यांना दिसून आलं नाही की रात्र बनवणारे आम्ही होतो, यासाठी की या लोकांनी आपला थकवा दूर करून आराम प्राप्त करू शकावं, किंवा देखभाल करण्यासाठी दिवस बनवणारेही आम्हीच होतो. इमान राखणाऱ्या कोणत्याही जमातीकरता हे प्रमाण मौजूद होतं. आणि त्या दिवशी भयानक आवाजानं सूर म्हणजे शंख फुंकला जाईल, तेव्हा आकाशांमध्ये जमिनीवर जेवढे देखील आहात त्या सर्वांचे होश ठिकाणावर राहणार नाहीत. परंतु ज्याला अल्लाह इच्छील तोच या घबराटीपासून वाचू शकेल आणि सर्वच्या सर्व अल्लाहच्या समोर विनम्रपणे हजर होण्यास विवश होतील. आणि तुम्ही पर्वतांना पाहून असं समजता की फार मजबूत अटळ आहेत, परंतु त्या दिवशी पर्वत देखील ढगांप्रमाणे अधांतरी उडत असतील. अल्लाहच्या कुशल कारागिरीनं तयार झाल्यामुळे प्रत्येक वस्तूत मजबूती आहे आणि तुमच्या सर्व कामांची त्याला पुरेपूर खबर आहे. जो कोणी भलं काम करून येईल त्याला त्याच्या सत्कर्माचा अधिक चांगला आणि अधिक उत्तम मोबदला मिळेल, आणि अशा लोकांना त्या दिवसाच्या दहशतीपासून वाचवलं जाईल. आणि जो कोणी आपल्या दुराचारासह येईल तर अशा लोकांना तोंडघाशी पाडून जहन्नमच्या आगीत फेकलं जाईल आणि सांगितलं जाईल की तुमच्या वाईट कर्मांची केवढी भयंकर सजा आज तुम्हाला मिळाली. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही ऐलान करा की मला तर हा आदेश दिला गेला आहे की मी या शहराच्या पालनकर्त्याची उपासना करीत राहावं, ज्यानं या शहराला आदरणीय प्रतिष्ठित शहर बनवलं आणि सर्व चीजवस्तू याच एकमेव स्वामीच्या आहेत. आणि मला हाही आदेश मिळाला आहे की मी अल्लाहचा मुस्लिम म्हणजे आज्ञाधारक दास बनून राहावं. आणि मला हा देखील आदेश दिला गेला आहे की कुराण वाचन ऐकवावं. ज्याला मार्गदर्शन लाभलं त्याचं भलं झालं, आणि जो मार्गदर्शनापासून वंचित होऊन वाट चुकला, पथभ्रष्ट झाला, तर त्याचं संकट त्याच्यावरच येईल. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेही सांगा की तुम्हाला खबरदार करण्यासाठी पाठवलं गेलं आहे, आणि हेही सांगा की सर्व प्रकारची स्तुती, प्रशंसा आणि गुणवैशिष्ट्य फक्त अल्लाह करीता आहेत. तो अजून तुम्हाला आपल्या आणखीही निशाण्या दाखवेल
ज्याची ओळख तुम्हाला होत राहील. तुमच्या कोणत्याही कामापासून तुमचा पालन करता रब गाफील नाही.